20 फेब्रुवारीला दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। 19 फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। पंतप्रधानांसह 20 राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी 20 फेब्रुवारीला रामलीला मैदानावर दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे। 19 फेब्रुवारीला पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे। भाजपने अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही, त्यामुळे आता 19 तारखेला विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर नेमकं कुठलं नाव समोर येत आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, सध्या नाव घोषित झालं नसलं तरी कुठली नावं चर्चेत आहेत असं समजतंय? नावाच्या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत कुठलीही घोषणा झालेली नाहीये। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार साधारणपर्यंत 6 लोकांची नावं जी आहेत, 6 आमदारांची ती समोर येताना पाहायला मिळत आहेत। एक रवींद्र इंद्रराज सिंग आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्यांचं देखील मध्यंतरी नाव समोर येतं। त्यावेळी सगळ्यात महत्वाचं नाव म्हणून प्रवेश वर्मा यांचं नाव समोर येताना पाहायला मिळते। माजी मुख्यमंत्री असलेल्या साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव असलेल्या प्रवेश वर्मा यांचं नाव समोर येते। त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलेला आहे, त्यामुळे त्यांचं एक नाव समोर येताना पाहायला मिळते। महिला मुख्यमंत्री म्हणून शिखा राय आहे, ग्रेटेस्ट कैलाशच्या आमदार आहेत। त्यांनी सौरभ भारद्वाज हे जे मोठे दिग्गज नेते आहेत आपचे, त्यांनी त्यांचा पराभव केला होता। कॅबिनेट मंत्री असलेल्या सौरभ भारद्वाज यांचा, त्यांचं एक नाव समोर येताना पाहायला मिळते। एक विजेंद्र गुप्ता म्हणून आहेत, विजेंद्र गुप्ता हे 3ऱ्यांदा आमदार झालेले आहेत, त्यांचं एक नाव समोर येताना पाहायला मिळते। रोहिणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विजेंद्र गुप्ता हे देखील मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एक राजकुमार भाटिया म्हणून आहेत, त्यांचं देखील नाव समोर येताना पाहायला मिळतंय। आणि झुग्गी झोपडीच्या भागामध्ये राजकुमार हे अत्यंत सक्रिय आणि लोकप्रिय आहेत। RSS आणि ABVPच्या बॅकग्राऊंडने येणाऱ्या असलेल्यामुळे राजकुमार भाटिया यांचं देखील नाव समोर येताना पाहायला मिळतंय। एक जितेंद्र महाजन म्हणून आहेत, रोहतास नगर मधून त्यांचं मतदारसंघ येतो, 3ऱ्यांदा आमदार झालेले आहेत, त्यांचं देखील नाव समोर येतं। पंजाब चा समुदाय त्यांच्या पाठीशी आहे, कारण पंजाबमध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहेत आणि RSS शी जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांचं एक नाव अगदी। आणि त्याच्यामुळे आता विधिमंडळ पक्षाच्या बैठकीकडे विशेषतः आपल्याला लक्ष द्यावं लागेल या नावाची घोषणा होईपर्यंत। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।